नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये काही दिवस असे येतात जे फक्त कॅलेंडरमधल्या तारखा नसतात, तर ते आपल्या नशिबाचा टर्निंग पॉईंट ठरतात. 16 आणि 17 मे हे असे दोन विशेष दिवस आहेत. या दोन दिवसांमध्ये असे काही अद्भुत योग जुळून येत आहेत जे आपल्याला आध्यात्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. एका दिवशी म्हणजे एका बाजूला आहे शनी जयंती, ज्यांना आपण कर्माचे न्यायाधीश मानतो, त्या शनिदेवांचा जन्मदिवस. आणि दुसऱ्या बाजूला आहे शनिदेवांचे रेवती नक्षत्रामध्ये होणारं दुर्मिळ परिवर्तन. यासोबतच अधिक मासाची सुरुवात याच काळात होती आहे. त्यामुळे हा संपूर्ण काळ जगाच्याच नव्हे तर आपल्याही आयुष्यामध्ये मोठे बदल घडवून आणण्याची क्षमता ठेवतो. 16 मे हा दिवस शनी जयंती आणि अमावस्या या दोन्हीचं संगम आहे. शनिदेवांबद्दल अनेकांच्या मनामध्ये भीती आहे, पण प्रत्यक्षात ते शिक्षा देणारे देव नाहीत. ते आपल्या जीवनाचे शिक्षक आहेत, म्हणजे जीवनाचं शिक्षण देणारे शिक्षक आहेत. ते आपल्याला शिस्त, संयम आणि आपल्या कर्मांची जाणीव करून देतात. ज्यांच्या आयुष्यामध्ये 7.5 किंवा 2.5 चालू आहे किंवा शनी महादशा सुरू आहे, त्यांच्यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे. अर्थातच हा दिवस म्हणजे स्वतःकडे पाहण्याची आणि चुका समजून घेण्याची आणि आपलं कर्म चांगलं ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची एक संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. या दिवशी सकाळी लवकर उठा, स्नान करा, आंघोळीच्या पाण्यामध्ये काळं तीळ टाका. त्याचबरोबर त्या दिवशी काळ्या वस्तूंचं, काळ्या वस्त्राचं, काळे तीळ आणि गूळ यांचं दान करा. शनी मंदिरामध्ये जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शनिदेवांकडे त्या दिवशी डोळ्यात डोळे पाहून प्रार्थना करू नका. त्याच्याऐवजी त्यांच्या चरणाकडे पाहून त्यांना नमस्कार करा. संपूर्ण दिवसभर शनी चालिसा, हनुमान चालिसा यांचं पठण करा. ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा. ज्या मंडळींना 23,000 जप आणि शांती करणं शक्य असेल त्यांनी ब्राह्मण बोलून ते करा. जर तुम्हाला असं वाटत असेल की आयुष्यात आपल्या अन्याय होत आहे, तर हा दिवस तक्रार करण्याचा नाही, तर स्वतःच्या कर्मांमध्ये सुधारणा करण्याचा आहे. शनी महाराजांची या दिवशी केलेली उपासना आपल्याला खूप फायदेशीर ठरते. यानंतर येतो 17 मे हा दिवस, जो खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी शनिदेव हे रेवती नक्षत्रात प्रवेश करतात आणि रेवती हे 27 नक्षत्रातलं शेवटचं नक्षत्र आहे आणि शनी हा ग्रहसुद्धा तसा शेवटचा मानला जातो. जेव्हा शेवटचा ग्रह शेवटच्या नक्षत्रामध्ये प्रवेश करतो तेव्हा तो एका मोठ्या कालचक्राच्या समाप्तीचं प्रतीक मानला जातो. याचा अर्थ असा आहे की आपल्या आयुष्यातल्या अनेक अपूर्ण गोष्टी, प्रलंबित प्रश्न आणि दीर्घकाळ चाललेले संघर्ष आता संपण्याच्या मार्गावरती आहेत आणि नवीन काहीतरी सुरुवात होणार आहे. रेवती नक्षत्राचा जो स्वामी आहे तो बुध आहे, जो बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमतेचं प्रतीक आहे. तर त्याची जी देवता आहे ती पूषा ही मार्गदर्शक मानली जाते. त्यामुळे शनीचा प्रवास आपल्या आयुष्यातला गोंधळ कमी करून आपल्याला योग्य दिशा दाखवण्याचं काम करतो. आणि अनेक वेळा आपण जर प्रयत्न करूनही यश मिळत नाही, कारण वेळ आपल्यासोबत नसते, पण आता काळ बदलत चालला आहे. या परिवर्तनामुळे आमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये स्पष्टता येऊ शकते, योग्य निर्णय घेण्याची क्षमताही वाढू शकते आणि पुढचा मार्ग हा अधिक सुकर होऊ शकतो. यानंतर पुढच्या वर्षी जेव्हा शनी रेवती नक्षत्र सोडून अश्विनी नक्षत्रात प्रवेश करतील तेव्हा एक नवीन चक्र सुरू होईल. तो काळ नवीन सुरुवातीचा, नव्या ऊर्जेचा आणि नव्या संधीचा असेल. मात्र सध्याचा काळ हा त्या नव्या सुरुवातीसाठी स्वतःला तयार करण्याचा आहे, शिकवणुकीचा आहे. अर्थात या कालखंडामध्ये तुम्ही जर स्वतःवर काम केलं, तुमच्या सवयी सुधारल्या, स्वतःमध्ये सकारात्मक बदल आणले, तर येणारा काळ हा तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो. 12 राशींवरती याचे काय परिणाम होणार आहे ते मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला सांगणारच आहे. पण याच 17 मेपासून अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास सुरू होतो आहे. हा महिना धार्मिक दृष्टिकोनातून पवित्र मानला जातो. हा नक्की काय आहे या विषयावरती माझे 3 भाग वेगळे याच आपल्या चॅनलवर प्रकाशित झालेले आहेत, ते तुम्ही जरूर पहा. या महिन्यामध्ये सूर्यसंक्रांती नसल्यामुळं तो सामान्यतः मलमास म्हणून ओळखला जातो. आणि भगवान विष्णूंनी या महिन्याला आपलं नाव दिलं आहे आणि त्याला सर्वोच्च महत्त्व प्राप्त करून दिलं आहे. त्यामुळे याला विष्णू भक्तीसाठी हा सर्वोत्तम मानला गेलेला महिना आहे. या अधिक मासामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे हे माझ्या पुढच्या भागांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पण थोडक्यात म्हणून सांगतो की संपूर्ण ह्या मलमासामध्ये विष्णू सहस्त्रनामाचं जर रोज पठण केलं, ऐकलात तुम्ही, किंवा ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा सातत्याने जप केला, दररोज संध्याकाळी सकाळी तुळशीपाशी दिवा लावलात,
तर तुम्हाला सकारात्मक ऊर्जेचा अनुभव येईल. जेवढी विष्णू उपासना कराल तेवढं तुम्हाला फायदा होईल. 33 या संख्येला आपण विशेष महत्त्व देऊन 33 वस्तूंचं अन्नधान्याचं आपूप म्हणजे अनारशाचं दान करणं देखील गरजेचं आहे. या महिन्यात जावई सन्मानसुद्धा केला जातो. त्याची अधिक माहिती पुढच्या भागामध्ये आपण तुम्हाला सांगणारच आहोत. या काळात अगदी लहानसं पुण्यकर्मसुद्धा अधिक पटीनं परत मिळतं, म्हणून तर त्याला अधिक मास असं म्हणतात. आणि त्यामुळे हा काळ वाया न घालवता, कारण परत तो लवकर येणार नाही, 3 वर्षांनी येईल, तर जास्तीत जास्त दानधर्म, नामस्मरण, पूजा अर्चा आणि जेवढं तुम्हाला पवित्रता बाळगता येईल तेवढी बाळगा. शेवटी एवढं सांगायचं वाटतं की 16 आणि 17 मे दिवस या तारखा नाहीत, तर त्या परिवर्तनाची संधी आहेत. आणि निश्चितच तुमचं प्रामाणिक कर्म असेल तर तुमच्यासाठी येणारा पूर्ण काळ हा भाग्योदय घेऊन येणार आहे. या रेवती नक्षत्राच्या प्रवेशाचा किंवा या संपूर्ण कालखंडांचा 12 राशींवर काय परिणाम होणार आहे ते आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. हा जर कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईबही करा. पुन्हा भेटूयात.